come towards session second of line. Some more problems on equation of line, okay, which are as follows. First problem, find vector equation of line passing through the point having position vector minus I minus j minus 2k and parallel to the line r bar equal to I plus 2j plus 3k plus lambda times 3i plus 2j plus k. मग लाईनसाठी आपल्याला काय लागतो, एक पॉईंट लागतो आणि पॅरलल व्हेक्टर लागतो. ओके, तर पॉईंटचा पोझिशन व्हेक्टर दिलेला आहे. मग आपण काय घेणार, हियर ए बार इक्वल टू मायनस आय मायनस जे मायनस 2k काय आहे, पोझिशन व्हेक्टर शॉर्टमध्ये लिहितो ऑफ पॉइंट ऑन लाइन and vector parallel to line is same as vector parallel to given line I plus 2j plus 3k plus lambda times 3i plus 2j plus k and therefore तो वेक्टर काय असतो, कारण दोन्ही लाईन पॅरलल आहे, मग दोघांना पॅरलल वेक्टर सुद्धा सेम आहे आणि तो काय आहे, हा 3i प्लस 2j प्लस k. आणि जर दोन्ही वेक्टर मिळाले, पोझिशन वेक्टर ऑफ अ गिवन पॉईंट पॅरलल वेक्टर मिळाला आणि therefore वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन, therefore vector equation of line is r bar equal to a bar plus lambda times b bar, that is equal to minus I minus j minus 2k plus lambda times 3i plus 2j plus k, and which is our required answer and hence the problem. Second problem, find the Cartesian equation of line passing through the point A minus 1 to 1 and having direction ratios. मग आपल्याला माहिती आहे या टाईपचं इक्वेशन. बघा आपण बघितलं आहे लास्ट सेशनमध्ये, कोणतं, इक्वेशन ऑफ लाइन थ्रू point A x1 y1 z1 and having direction ratios a b c are काय आहे, x minus x1 upon a, y minus y1 upon b आणि z minus z1 upon c. हा कार्टेशियन फॉर्म आहे. मग हियर x1 y1 z1 पॉईंट काय दिला आहे, -1 to 1 अँड डायरेक्शन रेशिओज ते आपण ABCने दाखवतो. व्हेक्टर असेल तर 2i प्लस 3j प्लस के, पॉईंट असेल तर -i प्लस 2j प्लस के, पण आपल्याला कार्टेशियन फॉर्म विचारला अँड देअरफॉर Cartesian equation of line, therefore Cartesian equation of line is x minus x1 upon a, y minus y1 upon b, z minus z1 upon c म्हणजेच काय, दॅट इज x plus 1 upon 2 equal to y minus 2 upon 3 equal to z minus 1 upon 1 and is the required Cartesian form. आणि हे काय आहे, कार्टेशियन हे काय असतात, डायरेक्शन रेशिओ आणि हा -1 to 1 हा पॉईंट असतो. ओके, नेक्स्ट प्रॉब्लेम,
find the equation of line passing through the point 3, -1, 2 and perpendicular to the lines. ओके, बघूया कोणता फॉर्म विचारला आहे का? वेक्टर, कार्टेशियन, काहीच नाही, फक्त इक्वेशन ऑफ लाईन. बाकीचे दोन्ही मात्र वेक्टर दिले. वी फर्स्ट फाइंड वेक्टर फॉर्म. मग त्यासाठी काय करणार? लेट ए बार काय आला? 3i -j + 2k. काय म्हणतो आपण? पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट ऑन लाईन. अँड बी बार किंवा B1 बार बघा, पहिल्या लाईनला पॅरलल वेक्टर हा ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार, म्हणजे पॅरलल वेक्टर कोण आहे? 2i - 2j + k. अँड B2 बार दुसऱ्या लाईनला पॅरलल वेक्टर हा पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ऑन लाईन आणि हा पॅरलल वेक्टर i - 2j + 2k vectors along given lines. am I correct? हे काय आहेत? दिलेल्या लाईनच्या डायरेक्शनचे वेक्टर आहेत. पण त्या दोन्ही लाईन आपल्या लाईनला कशा आहेत? परपेंडिक्युलर आहे. अँड देअरफॉर आपल्याला परपेंडिक्युलर नको, पॅरलल लागतो. B1 क्रॉस B2 इज perpendicular to both B1 bar, both B1 bar and B2 bar. म्हणजेच काय? both lines. बघा, ही आपली लाईन आहे, आपल्या लाईनला परपेंडिक्युलर ह्या दोन लाईन आहेत, यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतात तर पुन्हा ह्या दोघांना काय मिळते? परपेंडिक्युलर. म्हणजेच याचा अर्थ काय झाला? याचाच अर्थ काय झाला? B1 बार क्रॉस B2 बार हा काय झाला? पॅरलल झाला टू रिक्वायर्ड लाईन. आपल्याला जी लाईन पाहिजे आहे तो काय आहे? त्याला पॅरलल आहे. आणि कसा काढतो तो? तुम्हाला माहिती आहे क्रॉस प्रॉडक्ट कसा काढतो? B1 क्रॉस B2 इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ i j k, कोएफिशिएंट ऑफ B1 चे कोएफिशिएंट 2 - 1, B2 चे कोएफिशिएंट 1 - 2 अँड कॅल्क्युलेट युअर सेल्फ. बघा काय येतं ते? -4 + 2 -2 इंटू i 4 -1 3, पण जेला निगेटिव्ह साईन असतं, -3j -4 + 2 -2k. हा झाला तुमचा पोझिशन वेक्टर ऑफ दॅट पॉइंट. हा काय झाला? वेक्टर पॅरलल टू लाईन. वेक्टर पॅरलल टू लाईन. अँड देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर वेक्टर इथं घेतोय मी, वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इज वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इज r बार इक्वल टू a बार प्लस लॅम्बडा टाइम्स पॅरलल वेक्टर. आणि पॅरलल कोण आहे? कारण दोन्ही लाईन आपल्या लाईनला परपेंडिक्युलर होता, मग त्यांचा क्रॉस प्रॉडक्ट घेतला, झाला पॅरलल. आणि टाका किमती, आलं तुमचं ॲन्सर. 3i - j + 2k हे कॅप आहेत युनिट वेक्टर्स, प्लस लॅम्बडा टाइम्स B1 क्रॉस B2 -2i -3j -2k आणि हेन्स युअर ॲन्सर. आणि हा झाला तुमचा प्रॉब्लेम, संपला. पुढचा प्रॉब्लेम, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन लाइन x - 1/1 इक्वल टू y - 2/-2 इक्वल टू z - 3/2 which are at a distance of 3 unit from the base point. ह्या पॉईंटपासून 3 इतक्या डिस्टन्सवरती असणारे लाईनवरती, आता हा पॉईंट आहे, ही लाईन आहे, हिच्यावरती दोन साईडला 2 पॉईंट येतात. ह्या पॉईंटचे कोऑर्डिनेट्स तुम्हाला विचारलेले आहेत. ओके,
मग आता ह्या लाईनचे कोऑर्डिनेट्स, मग ह्या लाईनवरचा पॉईंट कसा काढायचा? वी नो वी हॅव एनी पॉईंट ऑन गिवन लाईन x -1 upon 1 equal to y -2 upon 2 equal to z -3 upon 2 equal to लॅम्बडा इज. आठवतो? याच्यावरनं एक्स वाय झेडची किंमत काढायची, त्याला मानायचं पी. एक्स वाय झेड याला एनी पॉईंट म्हणतो आणि कसा काढतो? x -1 upon 1 इक्वल टू लॅम्बडा, त्याच्यावरनं एक्सची किंमत 1 इंटू लॅम्बडा, लॅम्बडा -1 तिकडे जाऊ द्या +1. वायची कॉर्डिनेट -2 लॅम्बडा +2, हा वाय कॉर्डिनेट आहे. झेड कॉर्डिनेट 2 लॅम्बडा +3. काय केलं? प्रत्येक फर्स्ट लास्ट सेकंड लास्ट थर्ड लास्ट त्याच्यावरनं एक्स वाय झेडच्या किमती काढल्या. हा झाला एनी पॉईंट. ओके. अँड लेट इट्स डिस्टन्स फ्रॉम पॉईंट ए काय आहे तो? 1 2 3 बी 3. समजा तो एनी पॉईंट आहे, त्याचं डिस्टन्स किती आहे? 3 आहे. अँड देअरफॉर म्हणजेच काय? ए पी इक्वल टू 3. बाय डिस्टन्स फॉर्म्युला. कोणता फॉर्म्युला वापरणार आपण? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. ए पी, ए म्हणजे हा आहे x2 -x1. आता x2 -x1 लॅम्बडा +1 -1 ब्रॅकेट स्क्वेअर y2 -y1 -2 लॅम्बडा +2 -2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस z2 -z1 ब्रॅकेट स्क्वेअर √ इक्वल टू 3. ओके. विच इज इक्वल टू, बघा बरं बरोबर आहे का? साधा डिस्टन्स फॉर्म्युला वापरला आहे. काय झालं माहिती आहे? +1 -1 कॅन्सल, +2 -2 कॅन्सल, +3 -3 कॅन्सल. काय आलं? लॅम्बडा स्क्वेअर प्लस -2 लॅम्बडा स्क्वेअर प्लस 2 लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 3 ऑन स्क्वेअरिंग करा. म्हणजेच काय होईल? 9 लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 9. म्हणजेच लॅम्बडा स्क्वेअर इक्वल टू 1. म्हणजेच लॅम्बडाची किंमत काय आली? +-1. मग एकदा +1 घ्या, एकदा -1 घ्या. फॉर लॅम्बडा इक्वल टू 1 फ्रॉम 1 पॉईंट इज, त्याला वाटल्यास P1 म्हणू. मग लॅम्बडाची किंमत 1 टाकून द्या. 1 + 1 2. लॅम्बडाची किंमत 1 टाकली. -2 + 2 0. लॅम्बडाची किंमत 1 टाकली. 2 लॅम्बडा म्हणजे 2 + 3 5. अँड फॉर लॅम्बडा इक्वल टू -1 पॉईंट इज P2. -1 + 1 0. मायनस टाकली. -+2 + 2 4. मायनस टाकली. -2 + 3 1. मग किती पॉईंट्स मिळाले? हे 2 पॉईंट्स मिळाले. ते काय आहेत? दिलेल्या पॉईंटपासून जो 1 2 3 पॉईंट आहे याच्यापासून हे काय आहेत? 3 इतक्या डिस्टन्सवरती आहे. दोन्ही पॉईंट कुठं आहे? या लाईनवरती आहेत. तर असा हा एक चांगला प्रॉब्लेम आपण बघितलेला आहे. ओके. एक चांगला प्रॉब्लेम. राईट द वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन हुज कार्टेशियन इक्वेशन्स आर y इक्वल टू 2 4x - 3z + 5 इक्वल टू 0. आता कार्टेशियन इक्वेशन जे तुम्हाला दिलेलं आहे ते हे आहे x - x1 upon a, y - y1 upon b, z - z1 upon c. आहे का ह्या फॉर्ममध्ये? नाही. मग आपल्याला पहिल्यांदा हे इक्वेशन या फॉर्ममध्ये आणावं लागतील. मग या फॉर्ममध्ये आला की तुम्हाला x1 y1 z1 मिळेल. त्याच्यावरनं त्या पॉईंटचा पोझिशन वेक्टर काढू. हे डायरेक्शन रेशो मिळतील. याच्यावरनं आपण
त्यांचा बी बार काढू, ए आय बी जे सी के, आणि मग व्हेक्टर इक्वेशन काढू. काय करायचं कळालं? बघा प्रॉब्लेम. मग दिस इक्वेशन वाय मायनस 2 आणि 4x इक्वल टू 3z मायनस 5 मीन्स 4x इक्वल टू 3 इंटू ब्रॅकेट z मायनस 5 अपॉन 3. आता हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहायचं आहे. दॅट इज y मायनस 2 तिकडे घेतला तर इकडे काय राहील? 0 राहील. ओके, y मायनस 2 इक्वल टू 0 अँड x अपॉन 3. बघा का आपला जो फॉर्म्युला आहे त्याच्यामध्ये एक्सला कोइफिशियंट नाही आणि झेडला पण नाही. मी काय केलं? डिव्हाइड बाय 12ने डिवाइड केलं. अँड नाव आता हा मी स्टँडर्ड फॉर्ममध्ये लिहितो. दॅट इज हेच इक्वेशन मला कसं लिहिता येईल? एक्स अपॉन 3 इक्वल टू वाय मायनस 2 अपॉन 0 इक्वल टू झेड मायनस 5 अपॉन 3 इक्वल टू 4. आणि मग याची कंपॅरिझन करा. अँड देअरफॉर कम्पेअर विथ आपल्या इक्वेशनशी आत्ताच लिहिलं होतं मी, एक्स मायनस x1 अपॉन ए, y मायनस y1 अपॉन बी, झेड मायनस z1 अपॉन सी. तुम्हाला काय मिळेल? अँड देअरफॉर पॉईंट इज x1 y1 z1. x मायनस x1 आहे का? नाही. मग तो काय घ्यायचा? 0. y मायनस हा y1 असतो, z मायनस z1 हा 5/3 असतो. एम आय करेक्ट? बघा बरं पॉईंट कसा मिळवला. एकदम छान प्रॉब्लेम आहे. आणि मग याच्यावरनं याचा पोझिशन वेक्टर काढू. अँड देअरफॉर ए बार इक्वल टू x1 आय प्लस y1 जे प्लस z1 के. हा काय आहे? पोझिशन वेक्टर ऑफ पॉईंट ऑन लाईन आहे. अँड डायरेक्शन रेशिओज काय मिळाले तुमचे? 3 एक्सचा 0 आणि 4. अँड देअरफॉर बी बार काय? 3i प्लस 0j प्लस 4k. हा काय आहे? वेक्टर अलॉंग लाईन. डायरेक्शन रेशिओ म्हणजे अलॉंग लाईनच्या डायरेक्शनचा वेक्टर. अँड देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन. देअरफॉर वेक्टर इक्वेशन ऑफ लाईन इज आर बार इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार. टाका किमती. ए बार 0i नाही लिहिला तरी चालेल, 2j प्लस 5 अपॉन 3k प्लस लॅम्बडा टाइम्स बी बार 3i 0j नाही लिहिला तरी चालेल, 4k आणि इज द रिक्वायर्ड ॲन्सर. झाला हा कार्टेशियन फॉर्म. एक छोटासा वेगळा प्रॉब्लेम. फाइंड डायरेक्शन रेशिओज अँड डायरेक्शन कोसाइन्स ऑफ अ लाईन टू एक्स मायनस 2 इक्वल टू 3y प्लस 1 इक्वल टू 6z मायनस 2. ओके, आता ही लाईन स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायची. कोणती? एक्स मायनस x1 y मायनस y1 z मायनस z1 आहे का त्या फॉर्ममध्ये? नाही. आपला जो स्टँडर्ड फॉर्म आहे तो हा आहे, एक्स मायनस x1 अपॉन ए, y मायनस y1 अपॉन बी, z मायनस z1 अपॉन सी. आहे का या फॉर्ममध्ये लाईन? या फॉर्ममध्ये आहे का? एक्स वाय झेडला आपल्याकडे कोइफिशियंट 1 आहे, इथं 2 आहे, 3 आहे, 6 आहे. नाही अलाउड. मग हे इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल? गिव्हन इक्वेशन कॅन बी रिटर्न ॲज 2 कॉमन घ्या. इथं 3 नको आहे, वायला कोइफिशियंट 1 पाहिजे. मग कॉमन घेतल्यावर इथं काय होईल? 1 अपॉन 3. इथं हे 6 कॉमन घ्या म्हणजे 2 अपॉन 6 म्हणजेच किती? 1 अपॉन 3 होईल. आलं ह्या फॉर्ममध्ये. पण तरीही एक्स वाय झेडला कोइफिशियंट आहे का? इथं आहे, तो नको आहे. मग न्युमरेटर कॅन बी रिटर्न ॲज, हेच मला कसं लिहिता येईल? न्युमरेटर कॅन बी रिटर्न ॲज डिनॉमिनेटर. वाय प्लस
1/3 इक्वल टू 3 इथं नको आहे, डिनॉमिनेटर घ्या. झेड -1/3 डिनॉमिनेटर घ्या. ओके, काय करा, सगळ्यांना 6ने मल्टिपल करा. हेच मला असंही लिहिता येईल. x -1/3 इक्वल टू सारखं आहे, सेम नंबरने मी मल्टिपल करू शकतो. झेड -1/3/1 मल्टिप्लाय बाय 6. काय केला मी, 6ने मल्टिपल केला प्रत्येकाच्या डिनॉमिनेटरला. ओके, आणि हे तुमचं ॲन्सर आलं. अँड देअरफॉर लाईन कुठून जाते मग आता येईल सांगता. लाईन देअरफॉर डायरेक्शन रेशिओज काय आले, डायरेक्शन रेशिओज जे आपण ABCने दाखवतो ते काय आहेत, 3, 2, 1. मग यांचा काय घ्यायचा, स्क्वेअर ऑफ सम घ्यायचा रूटमध्ये, a² + b² + c², आणि ते किती आलं, √14 आलं. आणि जर तुम्हाला माहिती आहे देअरफॉर डायरेक्शन कोसाइन्स आर काय फॉर्म्युला माहिती आहे ना, a/√a² + b² + c². a म्हणजे 3 सिमिलरली m इक्वल टू b सेम पार्ट a² + b² + c², 2/√40 अँड n इक्वल टू c/√a² + b² इक्वल टू 1/√14. आणि संपला तुमचा प्रॉब्लेम. ओके, बघा काही टिपिकल आहे का, एकदम साधा प्रॉब्लेम, एकदम छोटा प्रॉब्लेम आहे. शो दॅट द लाईन x -2/1 इक्वल टू y -4/2 इक्वल टू z + 4/-2 पासेस थ्रू ओरिजिन. आता ओरिजिनमधून कसे जाते, मग ओरिजिन काय असतो, ओरिजिन 0, 0, 0 मधून जाते. मग ह्या काय करा, फक्त XYZ ऐवजी 0, 0 पुट करा. काय करा, XYZ ऐवजी 0, 0 पुट करा. x = 0, y = 0, z = 0. बघा, वी गेट 0, 0 पुट केलं तर काय मिळेल, 0 - 2/1 इक्वल टू 0 - 4/2 इक्वल टू 0 + 4/2. आणि बघा प्रत्येक वेळेला रेशिओ सेम मिळतो का, -2/1 -2 -4/2 -2 4/-2 -2. लॅम्बडाची व्हॅल्यू प्रत्येक वेळेला काय मिळाली, सेम मिळाली. रेशिओ इज सेम एव्हरी टाईम. प्रत्येक वेळेला रेशिओ सेम मिळाला, याचाच अर्थ काय होतं, तो पॉईंट ते लाईनचं इक्वेशन सॅटिस्फाय करतो. लाईन पासेस थ्रू काय पॉईंट दिला आहे, ओरिजिन. दुसराही एखादा पॉईंट असेल तर जो सॅटिस्फाय करत असेल तर ती लाईन त्या पॉईंटमधून जाते, असं त्याचं मिनिंग होतं. आणि असा हा सिम्पलचा प्रॉब्लेम. ओके, इथं आपण थांबूया.